श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानामध्ये असणाऱ्या भक्त महादाईचा स्वामींकडे महादाई साबाईंनी घरंगळीत आरली ती सुपारी स्वामींकडे भिरकावली. सुपारी भिरकावून देणे हे काही नियम नाही आणि त्या ठिकाणी चूक महादाईसाबाईंच्या लक्षात येते आणि महादाई साबाई भक्त महादाईचा त्या हाताला शिक्षा पण करतात. 3 दिवस त्या हाताला आपल्या गळ्यात बांधून ठेवतात आणि त्या क्रियेवर स्वामी प्रसन्न होतात. स्वामी त्या प्रसंगी सूत्रनिरूपण करतात की बाई, आपल्या क्रियेला अनुताप करणे, आपल्या दोषावर अनुतप्त होणे हाच दोषाचा परिहार होण्यासाठी उपाय आहे. म्हणून त्या प्रसंगी हा साधकाला सांगितलेला उपाय, तोच उपाय आजतागायत आपण सुद्धा परमार्गी आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या चुका असतील, दोष असतील, अपराध असतील, अविधी असतील, त्या सर्व दोषांचा परिहार होण्यासाठी श्री गुरूंना अनुलक्ष्य करून, श्री गुरूंना निमित्त करून, श्री गुरूंच्या माध्यमातून देवाच्या श्रीचरणी आपण हा प्रायश्चित विधी करत असतो. या ठिकाणी आपण डोमेग्रामीच्या तीर्थस्थानाला अनुलक्ष्य करून ज्या स्थानावर स्वामींनी अनेक जीवांचे दोष परिहार केले, योग्यताकारक विधी घडविला, ज्या गुंपा महास्थानावर नित्याचा प्रसव नासण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी श्री नागदेवाचार्यांकडून विलक्षण पूजा अवसर घडविला. त्या लीळेचा आठव करीत याच स्थानी तो नित्याचा प्रसव सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या कृपारूप प्रसन्नतारूप मनोधर्माने नष्ट केला. त्या लीळेचा आठव करीत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना साधनदाता मुख्य करून 5 अवतारांना या ठिकाणी विनंती करूयात आणि ज्याप्रमाणे सन्निधानातील अनेक भक्तांच्या दोषाचा परिहार केला, त्याचप्रमाणे या आजच्या या प्रायश्चित विधीचा आपण हे परमेश्वरा स्वीकार करावा, अशी आपण परमेश्वराला प्रार्थना करूयात. आपण सर्वांनी पाठीमागे ही प्रार्थना म्हणूयात. जयतु मंगल मंगला, परम मंगल रूपा, जय जय स्वामी श्री चक्रधराराया. आजच्या या सायंकाळीच्या निरूपणाच्या पूजावसरी आपणाला अनुलक्ष्य करून हा प्रायश्चित विधी आपल्या श्रीचरणी समर्पित करीत आहोत, सादर करीत आहोत. हे परमेश्वरा, साधनदात्या श्री चक्रधराराया, आपण जिथे कुठे भाग्यवंताच्या सदनी असाल, तेथून माझ्या या सोंगी ढोंगी प्रायश्चित विधीचा स्वीकार करून माझ्याकडून या पदयात्रेमध्ये घडलेल्या सर्व दोषाचा परिहार करावा जी
या उपरांत माझ्याकडून अनेक चुका घडलेल्या आहेत, घडणार आहेत. हे साधनदात्या स्वामी श्री चक्रधराराया, आपण पतित उद्धारक आहात. हे स्वामी राजा, या पतिताचा आपण स्वीकार करावा. मज पामराचे दोष पोटी सामावून घ्यावे. माझ्या सर्व दोषाचा प्रसव मोडावाजी अशी आपल्या चरणी विनंतीपूर्वक प्रार्थना करीत आहे. पहिला दंडवत आपण या ठिकाणी घालायचा आहे. दंडवत घाला आणि प्रार्थना या ठिकाणी त्या दंडवतातून आपण पहिल्या दोषाचा हा विधी या ठिकाणी आपण दंडवत घालून पूर्ण करूयात. सर्वांनी दंडवत घालायचे आहेत. जय जय स्वामी श्री चक्रधराराया, श्री दत्तात्रेय महाराजा. हे पाची अवतारा, मज दिनाकडून आजता गायत विकार दोष अनंत सृष्टीपासून अनंत जन्मी अनंत युगी चालत आलेला आहे. हे देवा, या विकार दोषामुळे मी आपल्या ज्ञानाला, प्रेमाला पाठ दाखविली. प्रपंचाचा, इंद्रियजनित सुखाचा आश्रय घेतला. या विकार दोषामुळे आपल्या ज्ञानधर्मापासून दूर होत गेलो. हे स्वामीराया, माझ्या या देही नखाग्रापासून केसाग्रापर्यंत विकार दोष चुळबुळीत भरला असे तरी स्वामीराया, माझ्या या विकार दोषाचा परिहार करून माझ्या सगळ्या दोषांचा प्रसव मोडावाजी. मी अवसर अनवसर पाहिला नाही. मी रजदोषाच्या आश्रित होऊन आपल्या साधनवंताच्या ठाई विकार दोष भोगिला. प्रसंगोप्राप्त थोर थोर पात्राच्या ठिकाणी रजदोषाने लिंपित झालो तरी स्वामी राजा, या विकार दोषामुळे अनंत सृष्टी माझा हा प्रवास आपल्यापासून दुरावत गेला. तरी स्वामी राजा, ज्याप्रमाणे भटोबासांच्या, श्री नागदेवाचार्यांच्या विकार दोषाचा परिहार केला, घडून मडून योग्य केले, त्याप्रमाणे हे महाराजा, माझ्या देहीचा विकार दोष नष्ट करून, विषयानंद नष्ट करून माझ्या अंतःकरणी परमानंद प्रगट करावाजी अशी आपल्या चरणी विनंतीपूर्वक प्रार्थना करीत आहे. या पदयात्रेमध्ये वावरत असताना माझ्याकडून या दृष्टीने कळत नकळत वासनेने ग्रसित झालो असेल, दूषित दृष्टीने साधकांकडे पाहिलो असेल, कळत नकळत या सर्व विकार दोषाचा परिहार करावाजी
अशी आपल्या चरणी विनंतीपूर्वक प्रार्थना करीत आहे. दुसरा दंडवत या ठिकाणी आपण घालूयात. आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. जय तू मंगल मंगला परम मंगल रूपा. जय जय स्वामी श्री चक्रधराराया. विकार दोषाप्रमाणे मी अनंत सृष्टी विकल्प दोषाचा आश्रय घेतला असे. या विकल्प दोषामुळे आपल्या ज्ञानाला मुकलो असे. हे स्वामी राजा, विकल्प दोषामुळे मी आपणाला खंती आणली असे. हे परमेश्वरा, हे स्वामी राजा, मी अनंत सृष्टी देवतांना शरण गेलो. जीवदेवतेचा दास झालो. आपण प्रतिसृष्टी मज दिनासी स्वमुखे ज्ञान देऊनही ते ज्ञान अन्यथा ज्ञानामुळे गमविले असे. या विकल्प दोषामुळे माझी वाटचाल नरकाकडेच होत आहे. तरी स्वामी राजा, माझ्या या विकल्प दोषाचा प्रसव मोडावाजी. दंडवत घाला. जय जयाजी. हे परमेश्वरा, साधनदातेया स्वामी श्री चक्रधराराया, या पदयात्रेमध्ये वावरत असताना माझ्याकडून विकल्पदोष घडला असे. मी प्रसंगोप्राप्त स्वभाव परिहारासाठी पाळते न पाळते पाहिले नाही. त्यामुळे देवताक्षोभ, भूतक्षोभ, पात्रक्षोभ प्राप्त झाला असे. तरी स्वामी राजा, या विकल्प दोषामुळे आपणाला अनंत सृष्टी शिनविले, दुखविले, उदास केले. हे परमेश्वरा, हे माझे काळे मुख आपण कसे काय पाहाल. हे परमेश्वरा, आपण प्रतिसृष्टी, जीवदेवता, प्रपंच परमेश्वर या चहू पदार्थाचे यथार्थ ज्ञान करूनही मी अधमती, अधरती, अधगती या मतित्रयाला आश्रित होऊन मी आपणाला पाठ दाखविली असे. तरी स्वामी राजा, मी कवनमायेच्या पोटी गेल. माझ्या या विकल्पदोषामुळे वाजत गाजत मी नरकाकडे जाणार आहे. तरी स्वामी राजा, माझ्या या मोक्षमार्गाच्या वाटचालीतील वितकित शारूप विकल्प, देवताजनित विकल्प, संग्रहरूप विकल्प या तिन्ही विकल्पदोषाचा प्रसव मोडावाजी. ग्रस्ताश्रम जीवनामध्ये प्रसंगोप्राप्त अन्य लोकांचा प्रसंग येतो. त्यांच्या क्रियेचा मी अवलंब करतो. त्यांच्या सर्व विधीला मी आश्रित होतो. त्यामुळे
माझ्या हातून घडलेल्या विकल्प दोषाचा परिहार करावाजी अशी आपल्या चरणी विनंतीपूर्वक प्रार्थना करीत आहे. माझ्या या विकल्पजनित दोषाचा आपण उदार अंतःकरणाने परिहार करावाजी अशी आपल्या चरणी मी विनंतीपूर्वक प्रार्थना करीत आहे. तिसरा दंडवत या ठिकाणी आपण प्रारंभ करूयात. तिसरा दोषाचा हा विधी या तिसऱ्या दोषाच्या विधीतील प्रार्थना आपण प्रारंभ करूयात. जयतु मंगल मंगला परममंगल रूपा जय जय स्वामी श्री चक्रधराराया. आपण विकार दोषाप्रमाणे विकल्पदोषाप्रमाणे माझ्या जीवस्वरूपी असलेल्या हिंसा दोषाचा परिहार करावाजी हे परमेश्वरा साधनदात्या श्री चक्रधराराया. मी अनंत सृष्टी आपल्या आज्ञेचे उल्लंघन करीत अनंत जीवाचे हरण करीत असे. अनेक देवतांचे ईश्वर अवताराचे प्रतिसृष्टी हरण करीत असे. या हिंसा दोषाचा प्रसव प्रत्यक्ष ईश्वर अवतारापर्यंत गेला असे तरी स्वामी राजा माझ्या या हिंसा दोषामुळे माझी गती नरकाकडेच होणार आहे. तरी परमेश्वरा माझ्या ठिकाणी वाचिके मानसिके कायिके त्रिविध प्रकारच्या घडत असलेल्या हिंसा दोषाचा परिहार करावाजी नित्यदिनीच्या उदरनिर्वाहासाठी चालता बोलता येता जाता उठता बसता माझ्या हातून अनेक सूक्ष्म जीवजंतूची हिंसा घडत असे. तेने करून माझे हृदय कठीण झाले असे. तरी स्वामी राजा आपल्या ज्ञानाला भक्तीला वैराग्याला या हिंसा दोषामुळे मी अपात्र झाला असे तरी स्वामी राजा माझ्या ठाई होत असलेल्या घडत असलेल्या हिंसा दोषाचा परिहार करून माझ्या सर्व दोषाचा प्रसव मोडावाजी अशी आपल्या चरणी विनंतीपूर्वक प्रार्थना करीत असे. हिंसा दोषाचा दंडवत घालूयात. सर्वांनी दंडवत घालायचा आहे. हिंसा दोषाच्या परिहारार्थ आपण देवाला प्रार्थना करूयात. हे महाराजा, या पदयात्रेमध्ये विधी करत असताना माझ्या हातून अविधी घडले. अनेकांचे अंतःकरण दुखविल्या गेले. प्रसंगोप्राप्त गुरुनिमित्त सुहृदांनाही मी कठोर बोललो. तरी परमेश्वरा माझ्या या वाचिके दोषाचा प्रसव मोडावाजी. पदयात्रेमध्ये पट्टी पासोडीला पाय लागला. अनेकांना माझा धक्का लागला.
त्यामुळे पुढीलाचे मी अंतःकरण दुखविले. हे स्वामी राजा, माझ्या या सूक्ष्म हिंसा दोषामुळे पुढे हा प्रसव आपल्यापर्यंत येईल. साधनवंतावरील प्रसव आपल्या ईश्वर अवताराच्या ठायी येईल. तरी परमेश्वरा, माझ्या या हिंसा दोषाचा परिहार करावाजी. प्रसंगोप्राप्त आगळी पाणी पायी चालत असताना किडामुंगीची हिंसा झाली असे, तरी स्वामी राजा, माझ्या या शारीरिक दोषाचा, हिंसा दोषाचा प्रसव मोडावाजी. माझ्या या वाचाळता दोषामुळे गुरुनिमित्ताचे अंतःकरण दुखविले. माझ्या कठोर शब्दाने अनेक पदयात्रे करूनचे मन दुखविले. तरी परमेश्वरा, माझ्या या वाचिके हिंसा दोषाचा परिहार करावाजी. ज्याप्रमाणे पद्मनाभीला आपण सन्निधानामध्ये घेतले, त्याप्रमाणे हे परमेश्वरा, मदतदिनासी आपल्या श्रीचरणी आश्रय द्यावाजी. आपण जीवजातीचे माहेर आहात. हे परमेश्वरा, आपण मातेचे दृष्टांते या बालकाचे, अज्ञान बालकाचे सर्व दोष पोटी सामावून माझ्या सर्व दोषाचा, हिंसा दोषाचा परिहार करावाजी. अशी आपल्या चरणी काकुळतीपूर्वक मी आपणाला विनंती करीत असे. आपापले दोष काही असतील तर ते या ठिकाणी आठवायचे आहे, देवाला क्षमा मागायची आहे. पदयात्रेमध्ये कोणाचं अंतःकरण दुखविला गेले असेल, त्या सर्व दोषाचा आठव करीत, काही मानसिके, काही वाचिके, काही शारीरिक हिंसादोष घडला असेल, त्या सगळ्या दोषांचा आठव करीत देवाला क्षमा मागायची आहे. की परमेश्वरा, हा असा दोष माझ्या कडून पुन्हा होऊ देऊ नको. मी चुकीचा पुतळा आहे, चुकलो असेल, पण मी आपला बालक आहे. ज्याप्रमाणे माता बालकाचे दोष पोटी सामाविते, त्याप्रमाणे परमेश्वरा, मी आपला सेवक आहे, मी आपला दास आहे, मी आपला अज्ञानी बालक आहे. अशी न्यूनतेची भावना व्यक्त करत रंकतेने, लीनतेने, नम्रतेने, अहंकाररहित होऊन मीपणा बाजूला ठेवून देवाला या ठिकाणी आपण क्षमा मागूयात. जो विश्वाचा पती परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला आपण क्षमायाचना करूयात. ह्या जीवस्वरूपी अनंत सृष्टी, अनंत जन्मी, अनंत युगी घडलेले हे दोष, त्या सर्व दोषाचा परिहार करण्यासाठी देवाला प्रार्थना करूयात. हिंसा दोषाचा प्रसव मोडूयात. पुढील चौथ्या दंडोतासाठी आपण तयार होऊयात. आपापल्या जागेवर उभे राहा. जयतु मंगल मंगला परम मंगल रूपा. जय जय स्वामी श्री चक्रधराराया. माझ्या ज्या जीवस्वरूपी या देही अलिंबन दोष असे, हे स्वामी राजा, माझ्या या देही निमित्त दोष असे. हे परमेश्वरा, हा जीव अधमतीने, अधगतीने, अधरतीने, अविद्या दोषाने
लिंपित असे गुणही त्यांच्या आज्ञेत मी वर्तत नाही, त्यांच्या आज्ञेचे मी अनुपालन करीत नाही. हे परमेश्वरा, आपण निरालंबी होण्यासाठी ह्या जीवाला पुन्हा पुन्हा परिज्ञान केले असे, विधिविला असे. हे स्वामी राजा, पुन्हा पुन्हा मी अलिंबन दोषामध्ये लिंपित झालो असे. चैतन्यापर परमेश्वर समजूनही मी नाशिवंत अशा प्रपंचाचा आश्रय घेतला असे. हे स्वामी राजा, इंद्रियजनित सुखामध्ये पुन्हा पुन्हा मी रममान होत असे. या अलिंबन दोषाचा प्रसव वाढत जाऊन आपल्या सन्निधानामध्ये अंतर पाडित असे. तरी स्वामी राजा, माझ्या ठाई असलेला अलिंबन दोष, त्या दोषाचा परिहार करावाजी. हे स्वामी राजा, माझ्या ठाई निमित्त दोष असे अनेकांच्या वाईट क्रियेला, दोषाला मी निमित्त होत असे. मी विकार दोष स्वतः आचरला नाही, परंतु अनेकांना आचरण्यास प्रवृत्त होत असे, निमित्त होत असे. मी विकल्प दोष स्वतः न आचरता अनेकांच्या दोषाला मी प्रवृत्त होत असे, त्यांच्या दोषाला मी निमित्त होत असे. माझ्याकडून हिंसा दोषाचा सुद्धा निमित्त दोष निष्पन्न झाला असे. तरी स्वामी राजा, या जीवस्वरूपी अनंत दोषाला निमित्त झालेल्या सर्व निमित्त दोषाचा प्रसव मोडावाजी, अशी आपल्या चरणी विनंतीपूर्वक प्रार्थना करीत असे. चौथा दंडवत या ठिकाणी आपण घालायचा आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे. जय तू मंगल मंगला परमंगल रूपा, जय जयाजी साधनदात्या, अगाध अनंत अमूर्त. हे परमेश्वरा, श्री चक्रधरा राया, आपल्या परमेश्वराच्या स्वरूपाचे परिज्ञान होऊनही मी प्रपंचाचा दास झालो असे, देवतेंचा, जीवांचा दास झालो असे. ह्या सर्वांना मी आश्रित झालो असे. हे परमेश्वरा, माझ्याकडून आजतागायत घडलेल्या सर्व अलिंबन दोषाचा परिहार करावाजी. हे परमेश्वरा, माझ्या ठाई आजतागायत या पदयात्रेमध्ये अनेकांच्या दोषाला मी निमित्त झालो असेल, त्या सर्व दोषाच्या निमित्त दोषाचा प्रसव मोडावाजी. अनेकांच्या विधीला मी आड आलो असे, अनेकांच्या अविधीला मी दोषाला निमित्त झालो असे. तरी स्वामी राजा, या सर्व निमित्त दोषाचा परिहार करावाजी. ज्याप्रमाणे संतोषाच्या अविधीचा आपण परिहार केला,
त्याप्रमाणे मज दिनाच्या अविधीचा, निमित्त दोषाचा, आलिंगन दोषाचा परिहार करावाजी अशी आपल्या चरणी विनंतीपूर्वक प्रार्थना करीत असे. पाचवा दंडवत या ठिकाणी आपण प्रार्थना करूयात. पाचव्या दंडवताच्या विधीला प्रारंभ करूयात. आपल्या जागेवर आपण उभे राहा. जयतु मंगल मंगला परममंगल रूपा जय जय स्वामी श्री चक्रधराराया. पदयात्रेमध्ये माझ्याकडून कळत नकळत अनेक दोष घडले असते. अनेक दोषाला लिंपित झालो असे. प्रसंगोप्राप्त विपरीत बुद्धी आचरलो असे. गुरुनिमित्त सुहृदावर, स्थानाप्रसादा भिक्षुका वासनिकावर विपरीत बुद्धी भाविले असे. हे परमेश्वरा, माझ्या या विपरीत दोषाचा, विपरीत बुद्धीचा प्रसव मोडावाजी. हे स्वातंत्र्यया स्वामी श्री चक्रधराराया, आपल्या या देवाधर्माला, भक्तांना, चतुर्वी साधनाला मी श्वानाप्रमाणे परमार्गाच्या साधनवंतावर सदा भक्त असो. हे परमेश्वरा, माझ्याकडून अशा या विपरीत दोष घडणाऱ्या सर्व दोषाचा परिहार करावाजी. हे देवा, आतापर्यंत माझ्याकडून अनेक अपराध घडले असतील. अनेकांचे विपरीतत्व मी भाविलो असे. तेने करून आपणाला खंती आली असे. हे परमेश्वरा, देव दुर्लभ का देवाते आठविता दुर्लभ ही जाणीव आपण प्रतिसृष्टी करून दिली असतानाही मी मात्र आपल्या परमार्गाला नाव ठेवीत असे. तरी परमेश्वरा, माझा हा प्रसव प्रत्यक्ष आपल्यापर्यंत आला असे. तरी परमेश्वरा, माझ्या या विपरीत दोषाचा प्रसव मोडावाजी. हे साधनदातेया स्वामी श्री चक्रधराराया, माझ्या या देही राग द्वेष काम क्रोध मदमत्सर या षडरिपूंचा प्रतिदिनी मी आश्रय घेत असे. या दोषाने अनेकांचे मी अंतःकरण दुखवीत असे. अनेकांचा मी द्वेष करीत असे. मी अनेकांना कठोर शब्दाने बोलतो असे. तरी परमेश्वरा, आजतागायत घडलेल्या सर्व दोषाचा परिहार करावाजी. या पदयात्रेमध्ये कखाई, वर्मस्पर्शी, नित्यनरकी अशा सर्व दोषाचा मी आश्रय घेतला असे. तरी परमेश्वरा, माझ्या या सकळ दोषांचा प्रसव मोडावाजी. या उपरांत या देही 62,500 दोष मजठाई असती. तरी परमेश्वरा, माझ्या सर्व दोषाचा, गहाळ दोषाचा, जायभावी दोषाचा प्रसव मोडावाजी. अशी आपल्या चरणी विनंतीपूर्वक प्रार्थना करीत असे. पाचवा दंडवत या ठिकाणी घालायचा आहे. देवाला प्रार्थना करायची आहे.
आपल्याकडून आतापर्यंत काही या पदयात्रेमध्ये चुका घडल्या असतील त्या सर्व चुकांचा या ठिकाणी आठव करीत, दोषांचा आठव करीत ईश्वराला प्रार्थना करूयात. त्या परमेश्वराच्या श्रीचरणी आपल्याला क्षमा मागत असताना द्रव पदार्थे विन चोखट नव्हे, ज्याप्रमाणे एखादा वस्त्रावर लागलेला डाग तो पाण्याविना शुद्ध होत नाही, त्याप्रमाणे आपल्या डोळ्यातील अश्रूविना आपले दोषसुद्धा परिहार होत नाहीत. म्हणून आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणून देवाला प्रार्थना करूयात. हे परमेश्वरा, माझ्या हातून कळत नकळतपणे काही दोष घडले असतील, जाणून बुजून मी जे दोष मी आचरलो असे त्या सर्व दोषाचा प्रसव मोडावाजी अशी विनंती या ठिकाणी आपण देवाला साधुसंतांच्या साक्षीने प्रार्थना करूयात. परमेश्वर साधनदाता स्वामी श्री चक्रप्रभू जीवोद्धरण व्यसनभूत असा तो अवतार असे. म्हणून त्या परमेश्वराच्या चरणी आपण विनंती करीत आपल्या या सर्व प्रायश्चित विधीचा, ह्या दोषाचा, आपल्या अंतःकरणी साठलेल्या सर्व कश्मळाचा परिहार होण्यासाठी ईश्वराला अंतःकरणपूर्वक दुःखपूर्वक विनंती करूयात. हे परमेश्वरा, दयाळुवा, मयाळुवा, कृपाळुवा, कनवाळुवा, हे जीवजातीच्या माहेरा, हे परमेश्वरा, या जीवाला आपणच शुद्ध करू शकता. ह्या जीवाचे दोष आपणच परिहार करू शकता. लेप चैतन्याचेनी लागेना पुसेना. हे परमेश्वरा, आपल्याकडेच माझ्या दोषाचा परिहार करण्याची समृद्धी असे. हे साधनदात्या स्वामी श्री चक्रधराराया, माझ्या या जीवस्वरूपी असलेल्या षडविध प्रमादाचा प्रसव मोडावाजी आपल्या ज्ञानाला, भक्तीला, वैराग्याला, विधीला, आज्ञेला योग्य करून आपल्या वेधाबोधा अनुसरणाला पात्र करावे जी, अशी आपल्या चरणी विनंतीपूर्वक प्रार्थना करीत असे. हे महाराजा, आपण जीवोद्धरणाचे व्यसन अंगीकार केले असे. हे परमेश्वरा, मातेचे निदृष्टांते मज पामराचे सकळ दोष पोटी सामावून माझ्या सकळ दोषांचा परिहार करावाजी, प्रसव मोडावाजी, अशी आपल्या चरणी विनंतीपूर्वक प्रार्थना करीत असे. आपापल्या जागेवर उभं राहून या ठिकाणी प्रार्थना करूयात. हे प्रभो, मी राजसी तामसी मी विकारी. हे प्रभो, मी राजसी तामसी मी विकारी. विकल्पी आणि हिंसको मीच भारी. विकल्पी आणि हिंसको मीच भारी.
भूतादेवतादिपात्रांचा विक्षोभ झाला, भूतादेवतादिपात्रांचा विक्षोभ झाला. क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. कखाई असे मी निंदकु आत्मघाती, स्पर्शी कुटिलादि दोषी. परतारकू अंतरीना जिव्हाळा, क्षमा कर दयाळा. भके पात्र वैरागी मी ज्ञानी आला, करी मार्गद्रोह गुरु ईश्वराला. महादुर्गुणी वेल वाढीस गेला, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. महानिष्ठुराला जहिना क्रूराचा, सदा भ्रष्ट रे वंचकुतस्कराचा. महाप्रसव नित्य नरकासी गेला, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. दयाळू कृपाळू तू औदार्यवंता, अभाळा हुनिया थोर दोषवंता. तुला अधमाचा जरी वीट आला, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.